सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. हॅलो, हा डॉक्टर, मी सारंग बोलतोय. डॉक्टर, बाबांची तब्येत खूप बिघडली. अगं नीता, माणूस माणसाच्या कामी नाही आला तर त्या माणसाचा जन्म घेऊन उपयोग काय? आहे विधाता राजकारणी सुख दुःखाची तुझीच करणी नको अशी मज जीवन सरणी नको अशी मज जीवन सरणी करीतो आहे तुझी मन धरणी करीतो आहे तुझी मन धरणी सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली. रुमाल 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 चला फर्स्ट क्लास. सॉक्स सॉक्स सॉक्स. माणसाने कसं स्वावलंबी असावं, दुसऱ्यावरती बिलकुल अवलंबून राहू नये. दुसऱ्यांना वाटत असेल त्यांच्यामुळे माझं काही अडेल, पण माझं तसं काहीच अडत नाही. घरात इतका राग सांडलाय ना की जिकडे तिकडे ओसंडून वाहतो. एखाद्याला जर एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याने ती समजून घ्यावी. याला राग नाही, संताप असं म्हणतात. अरे बापरे, तर हा संताप होता तर आम्हाला कळलंच नाही बुवा. कळलं नसेल तर त्याने समजून घ्यावं ते. अरे बापरे, तर हा राग होता तर चुकलंच आमचं. आम्हाला ओळखताच नाही आला. ज्यांना माणसं ओळखता येत नाही त्यांना काय ओळखता येणार आहे संताप काय आणि राग काय? पण मी काय म्हणते, का बरं यावा एवढा संताप? आम्ही बरोबर तेच म्हणालो ना की एक सुंदर मुलगी पाहून लग्न करावं. ए विद्या, म्हणजे पेशन्स चेक करू नकोस. हा, मी स्वतःला खूप अडवून ठेवलंय. तुम्ही रागवताय का एवढे? माझ्या मनात जे आलं ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगितलं. वा, स्वतःचा प्रामाणिकपणा सांगताना समोरच्याच्या भावनांचा विचार करावा, कळलं? पण माझ्यातली कमतरता दुसरं कोणी भरून काढत असेल तर? वा, जी कमतरता तुझ्यात आहे ती जर माझ्यात असती तर तू. प्लीज असं नका बोलू. नाही, सांग ना, तर तू केलं असतंस का दुसरं लग्न? केलं असतंस? ते शक्य नाही. वा, म्हणजे जी गोष्ट तुला अशक्य आहे ती मला शक्य झाली असती का?
प्रेम आहे तुमच्यावर. तुझे ते प्रेम आणि आमचे ते काय मग? हा? सॉरी, पुन्हा नाही असं बोलणार. मी परीक्षा घेतली तुमची. परीक्षा? वा वा वा. विद्या, मला सांग, तुझं ऐकून मी खरंच दुसरं लग्न केलं असतं आणि तिला घरात आणून ठेवली असती तर काय झालं असतं? विद्या, एखादी व्यक्ती जर आपल्यावरती प्रेम करत असेल ना, तर तिच्या भावनांचा खेळ करू नये. तिच्या भावनांचा, तिच्या प्रेमाचा आपण रिस्पेक्ट करावा. पण तुम्हाला एक सांगू, मी घेतलेल्या परीक्षेत तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स मिळवलेत. अरे वा, मी पास झालो म्हणजे सेलिब्रेशन व्हायला हवं. मग मला तुमच्याकडून पार्टी हवी आहे. डन. आज संध्याकाळी मी ऑफिसून लवकर येतो, आपण डिनरला जाऊया फर्स्ट क्लास. बरं. ओके, चल बाय. बाय. विद्या, आय लव्ह यू. बाय. ऊन सावली. संध्या, ए संध्या, आलो ग मी. अय्या ग बाई. संध्या, ए संध्या. हो आले. काय ग? मी काय म्हणतो, कोणी आलो होतं का घरी? हो, तुमच्या मित्रांना ती पिज्जी म्हणून मुलगी पाठवली होती. पिच्ची? पेइंग गेस्ट. मग काय झालं काय तिचं? मी म्हटलं नको. का ग? का? काय तिचं वागणं बोलणं जरा म्हणजे काय तिचा तो पुरुषी थाटमाट मला नाही बाई खपला. अगं हल्लीच्या मुली फॅशन करतात अशा. फॅशन? ही कसली फॅशन? मला नाही बाई आवडत हे असलं राहणीमान. कठीण आहे तुझं. कठीण काय? आपल्याला आपल्या घरात साधी सरळ मुलगी हवी. अगदी साधी सरळ. विद्यासारखी. अगदी बरोबर, विद्यासारखी. मला सांगा, आपण पीजी म्हणून मुलगी ठेवतोय ती पैसे कमवण्यासाठी का? नाही ना. मग आपल्याला आपल्या घरात आपल्याला समजून घेणारी, आपल्या सुखदुःखात सामील होणारी अशी मुलगी हवी. अगं पण हल्लीच्या मुली अशा जीन्स पॅन्ट वगैरे घालतातच. मी कपड्यांबद्दल बोलत नाहीये, पण मग हो, ती घरात शिरली तर सिगरेटचा नुसता भपकारा, हातात सिगारेटचं पाकिट आणि लायटर. काय सांगतेस काय? मग काय, म्हणून म्हटलं नको. आणि म्हणते कशी, आंटी मैं फैशन डिजाइनर हूँ, मुझे प्राइवेसी चाहिए. म्हणून म्हटलं असला ध्यान घरात नको. अगं तरी मी त्या एजंटला सांगितलं होतं, हा. आम्हाला पीजी कशी अगदी फॅमिली मेंबर सारखी हवी. सांगितलं होतं ना हो. त्याला? आणि तरी त्यांना नाही मी त्याला तर प्रत्यक्ष भेटतो आणि सांगतो की अरे बाबा आम्हाला पीजी नको, पीजी हवी ती फॅशन डिझायनर अजिबात नको. हा सांगा त्याला. हो. अगदी खडसावून सांगा. नक्कीच. बरं, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. हो. तोवर मी स्वयंपाकाचं बघ. चालेल. हॅलो. हॅलो, धर्माधिकारी बाई. विक्रम, किती बेशरम आहेस रे तू. अगं काही बोललीस ना तरी चालेल.
प्लीज इथून पुढे मला फोन नको करूस. माझा संसार आहे. प्लीज. तुझ्या सुखी संसारात कोणीतरी टोकावतंय. तुझ्या सुखी संसारात कोणीतरी टोकावतंय. संध्या काय झालं? स्वप्न पडलं का? काय पाहिलं स्वप्नात? काय पाहिलं? खूप भयंकर स्वप्न पाहिलं मी. तुम्ही, मी आणि विद्या आपण ना कुठेतरी बाहेर फिरायला गेलो होतो. ठिकाण मला आठवत नाही, पण तिथे ना एक मोठा डोह होता आणि त्या डोहात ना विद्या उतरली आणि खूप खोल त्या डोहाच्या गर्तेत डुबत चालली होती माझी विद्या. आजूबाजूचं वातावरण सुद्धा खूप भयंकर होतं. घनदाट जंगल. मी विद्याला वाचवायचा प्रयत्न केला, पण विद्या डोहात डुबत चालली होती हो. मी खूप मदतीसाठी ओरडली हो, पण माझा आवाजच फुटत नव्हता. आणि माझी विद्या संध्या शांत हो, घाबरू नको. अगं स्वप्न होतं ते. सारखा विद्याचा विचार करतेस ना, म्हणून पडतात असली स्वप्न. पण आजपर्यंत असलं भयानक स्वप्न नव्हतं मला पडलं. संध्या, माणसाला रोज स्वप्न पडतात. काही आठवतात, काही आठवत नाही. काय माहितीये का संध्या, आपण एखाद्या गोष्टीचा विचार करायला लागलो ना की ब्रेन त्या विचारामध्ये कार्यशील होतो आणि मग तो विचार काही वेळेला ब्रेन वरती आक्रमण करतो आणि म्हणून मग आपल्याला स्वप्न पडत असावं. मला खूप भीती वाटते हो. हे बघ, घाबरू नकोस. त्यात घाबरण्यासारखं काहीही नाहीये. पण माझं मन सांगतंय की हेच तुझा जो विचार करणं आहे ना, हेच तुला डिस्टर्ब करतं. अहो पण हे बघ, आता पड नाही आणि बीड नाही. तू विद्याचा विचार अजिबात करू नकोस. तू शांतपणे झोप. विद्याची काळजी घ्यायला शेखर आहे ना. हे बघ, आपल्याला शेखर सारखा चांगला जावई मिळालाय, होय की नाही? मी उद्या बोलतो शेखरशी. नाही, तुम्ही शेखरशी अजिबात बोलू नका. ठीक आहे, मी नाही बोलणार शेखरशी, पण तू आता झोप बघू. हे बघ, तू आता झोपली नाहीस ना तर तू आजारी पडशील. मग तुझ्याकडे बघणार कोण? मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो की नाही. हे बघ, आपण आता स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी, की नाही? झोप शांतपणे, झोप बघू. ऊन सावली
शेखर 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 काय करावं काय नाही काही सुचत नाहीये. कसं सांगायचं त्यांना, कसं समजवायचं. शेखर प्लीज मला समजून घ्या. तुम्ही बोलत का नाही आहात? काय बोलू? असा डोक्यात राग नका घालून घेऊ. माझं काही चुकलं का? नाही, माझंच चुकलं. एका क्षणात कुठलाही विचार न करता तुला माझ्या आयुष्याचा साथीदार बनवलं ना, ही चूक झाली माझी. शेखर हो, कुठली चौकशी न करता तुझ्या या चेहऱ्यावरती भाळलो ना, ही चूक झाली माझी. कळलं? आता ही चूक मला आयुष्यभर दिसतारावी लागणार आहे. तर तुझी कसली आली ग चूक? प्लीज असं नका बोलू. मग काय बोलू? काय बोलू मग? तुला दोष देऊ? काय बोलू काय मी? सांग ना, गप्प कायस, बोल ना. मीच मूर्ख आहे. मी खरंच सांगते, त्यात माझी काहीच चूक नव्हती. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. विश्वास? एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वासाच्या कच्च्या धाग्यावरतीच पती पत्नींचं प्रेम टिकून असतं. जर धागा तुटला ना, तर त्याच्यातलं प्रेम आणि त्याची एकनिष्ठता दोन्ही कळमळून पडते. कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव, विश्वासाच्या कच्च्या धाग्यावरतीच पती पत्नींचं प्रेम टिकून असतं. जर धागा तुटला ना, तर त्याच्यातलं प्रेम आणि त्याची एकनिष्ठता दोन्ही कळमळून पडते. कळलं? व्हेरी गुड. शेखर, अरे ये ना, बस बस. काय अरे कुठे आहेस तू? बरेच दिवसात भेटला नाहीस. मी बोलत काय बसले? काय घेतोय, चहा कॉफी? नाही, काही नको. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हां, मोहक बेडरूममध्ये जाऊन स्टडी कर. बोल ना. अरे विद्या कशी आहे? मला किती दिवस झाली भेटलीच नाहीये ती. फोन पण नाही केला तिने मला. अगं, मला काही बोलू देशील की नाही? सॉरी, बोल ना. तू आणि विद्या जीवलग मैत्रिणी आहात ना? हो. साधारणतः किती वर्षापासून तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता? असं का विचारतोयस मध्येच? प्लीज सांग मला. 10 वर्ष. म्हणजे साधारणतः कॉलेजपासून? हो. नेहा, मला काही माहिती हवी आहे तुझ्याकडनं. कसली? मला सांग, तुम्ही दोघी कॉलेजमध्ये असताना तुमच्याबरोबर विक्रम नावाचा कोणी मुलगा शिकत होता? विक्रम? नाही रे, कोणीच नव्हतं. खरं सांगतेस ना? मग विद्याचं लग्नापूर्वी कोणाबरोबर प्रेम होतं? शेखर, अरे शक्यच नाही. प्रेमविवाहाच्या विरोधात होती ती मुलगी. शक्यच नाही. मग हा विक्रम सारखा सारखा फोन का करतोय? विक्रम? तू माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? शेखर, कम ऑन. मी का खोटं बोलेन तुझ्याशी? नाही, म्हणजे तुला असं वाटेल की तू जर मला खरं सांगितलंस तर मी... प्लीज शेखर, मला माहिती तू असं काही करणार नाहीये. आणि विश्वास ठेव माझ्यावर. मला नाही माहित कोण हा विक्रम. म्हणजे ओळखत नसेल तर मग ओळख काढ. नाही ओळखत त्याला. मला त्याच्याविषयी माहिती हवी. लवकरात लवकर ती माहिती मला दे. विद्याचा सुखी संसार जर तुला बघायचा असेल तर मला लवकरात लवकर विक्रमची माहिती दे. अन्यथा अन्यथा काय?
आणखीन एक संसार शेखर शेखर अगं विद्याला तिचे प्रश्न सोडवू दे. येणाऱ्या संकटाशी सामना करण्याची क्षमता तिच्यात आहे व एवढीच इच्छा आहे. हो परवा तिच्याबद्दल मी सगळं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही एवढा निष्काळजीपणाने विचार करताय. मग काय करू? तिच्या संसारात इंटरफेअर करू? नेहा माझ्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. विद्या विद्या